अर्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 18 ओवी 801. ऐसे आपत्ती जे सुख आहे की परिणमे देख, परत्री की रवीख होऊनी परते. जे इंद्रिय जाता लळा, दिधलिया धर्माचा मळा, जाळूनी भोगी जे सोहळा विषयांचा जेथ. तेथ पातके बांधिती ठावो, तिये नरकी देती ठावो. जेने सुखे हा अपावो परत्री ऐसा, पैनामे विषमहुरे परी मारुनी अंती खरे. तैसे आदी जे गोडिरे अंती कडू, पार्था जे सुख साचे वळिले आहे रजाचे. म्हणून नसिवे तयाचे अंग कही आहे, आणि अपेयाचे निपाने अखाद्याचे निभोजने. स्वैर श्री सन्निधाने होय जे सुख, का पुढिलांचे निमारे ना तरी परस्वापहारे. जे सुख अवतरे भाटाच्या बोली, जे आलस्यावरी पोखिजे निद्रे माझी जे देखिजे. जयाच्या आद्यंती भुलिजे आपुली वाट, ते गा सुख पार्था तामस जान सर्वथा. हे बहु न सांगोची जे कथा असंभाव्य हे. ऐसे कर्मभेदे मुदले फळसुख ही त्रिधा झाले. ते हे यथागमे केले गोचर तुझ, ते करता कर्म कर्मफळ ये त्रिपुटी एकी केवळ. वाचून काहीची नसे स्थूल सूक्ष्मी ये, आणि हे तव त्रिपुटी तिही गुणी इही किरीटी. गुंफिली असे पटी तांतुवी जैसी, म्हणून प्रकृतीच्या अवलोकी न बांधिजे इही सत्वादिकी. तैसी स्वर्गी ना मृत्युलोकी अति असती, कैचा लोवे विन कांबळा मातिये विन मोदळा. का जळे विन कल्लोळा होणे आहे, तैसे न होनी गुणाचे सृष्टीची रचना रचे. ऐसे नाहीची गा साचे प्राणीजात, या लागी हे सकळ तिही गुणांचेची केवळ. घडले आहे निखिळ ऐसे जान, गुणी तेव्हा त्रयी लाविली, गुणी लोकी त्रिपुटी पाडिली. चतुर्वर्णा घातली सिनानी उळीगे, तेची चारी वर्ण फुसिसी जरी कोण कोण. तरी जया मुख्य ब्राह्मण धुरेची का, एर क्षत्रिय वैश्य दोन्ही तेही ब्राह्मणाच्याची मानिजे मानी. जे ते वैदिका विधानी योग्य म्हणोनी. चौथा शूद्रू जो धनंजया, वेदी लागू नाही तया. तरी वृत्ती वर्णत्रया अधीन तयाची, तिये वृत्तीची या जवळिका वर्णा ब्राह्मणाधिका. शूद्र ही देखा चौथा झाला, जैसा फुलाचे निसांगाते तांतू तुरंबिजे श्रीमंते. तैसे द्विज संगे शूद्रा ते स्वीकारी श्रुती. ऐसे सी गा पार्था हे चातुर्वर्ण्य व्यवस्था. करू आता कर्मपथा यांची या रूपा, जीही गुणी ते वर्णचारी. जन्म मृत्यूंची ये कातरी, चुकोनी या ईश्वरी पैठे होती. जिये आत्मकृतीचे इही, गुणी सत्वादिकी तीही. कर्मे चौघा चहू ठाही वाटिली वर्णा, जैसे बापे जोडिले लेका वाटिले सूर्यू मार्गपांथिका. नाना व्यापार सेवका स्वामी जैसे, तैसी प्रकृतीच्या गुणी जया कर्माची वेल्हावणी. केली आहे वर्णी चहू इही, तेथ सत्वे आपल्या अंगी समिनानिमिन भागी. दोघे केले नियोगी ब्राह्मण क्षत्रिय, आणि रजपरी सात्विक तेथ ठेविले वैश्य लोक. रजची तम भेसक तेथ शत्रू तेगा, ऐसा एकाची प्राणीवृंदा भेदू चतुर्वर्णधा. गुणीची प्रबुद्धा केला जाण, मग आपुले ठेविले जैसे आईतेची दीपे दिसे. गुणा भिन्न कर्म तैसे शास्त्र दावी,
तेची आता कोण कोण वर्णविहिताचे लक्षण, हे सांगो ऐक श्रवण सौभाग्यनिधी. तरी सर्वेंद्रियाची या वृत्ती घेऊन आपुल्या हाती, बुद्धी आत्मया मिळे एकांती प्रिया जैसी. ऐसा बुद्धीचा उपरमो तया नाम म्हणिपे शमो, तो गुणगा उपक्रमो जया कर्माचा. आणि बाह्येंद्रियाचे धेंडे पिटून विधीचे निदंडे, नेदिजे अधर्माकडे कहीची जावो. तो पैगा क्षमा विरजा दमो गुण जेथ दुजा, आणि स्वधर्माची या ओजा जिने जे गा. सटवीची ये राती न विसंबिजे जीवी वाती, तैसा ईश्वर निर्णयो चित्ती वाहने सदा. तया नाम तप ते तिजया गुणाचे रूप, आणि शौच ही निष्पाप द्विविध जेथ. मन भाव शुद्धी भरले अंग क्रिया अलंकारिले, ऐसे सबाह्य जियाले साजिरे जे का. तया नाम शौच पार्था तो गुणी कर्मी गुण जये चौथा, आणि पृथ्वीची ये परी सर्वथा सर्व जे सहाने. ते गा क्षमा पांडवा गुण जेथ पाचवा, स्वरा माझी सुहावा पंचमो जैसा. आणि वाकडेनी ओघेशी गंगा वाहे उजूची जैसी, कापुटी वळली उंसी गोडी जैसी. तैसा विषमा ही जीवा लागी उजू कारू बरवा, जे अर्जवगा सहावा जेथीचे गुण. आणि पाणीये प्रयत्ने माळी अखंड जचे झाडामुळी, परी ते आघवेची फळी जाणे जेवी. तैसे शास्त्राचारे तेने ईश्वरोची एकू पावने, हे पुढे जे का जाणणे ते एथ ज्ञान. ते गा कर्मी जिये सातवा गुण होये, आणि विज्ञान हे पाहे एव रूप. तरी सत्वशुद्धीची ये वेळे शास्त्रे का ध्यान बळे, ईश्वर तत्वीची मिळे निष्टंक बुद्धी. हे विज्ञान बरवे गुणरत्न जेथ आठवे, आणि अस्तिक्य जाणावे नववा गुण. पै राजमुद्रा आथिलिया प्रजा भजे भलतया, तेवी शास्त्रे स्वीकारिलिया मार्ग मात्रा ते. आदरे जे का मानणे ते अस्तिक्य मी म्हणे, तो नववा गुणे जेने कर्मते साच. एव नव ही क्षमादिक गुण जेथ निर्धोख, जे कर्म जान स्वाभाविक ब्राह्मणाचे. तो नवगुण रत्ना करू यया नवरत्नांचा हारू, न फेडितले दीन करू प्रकाशो जैसा. नाना चापा चांपोळी पुजिला, चंद्रू चंद्रिका धवळला, का चंदनो निजे चर्चला सौरभ्ये जेवी. तेवी नवगुण टिकलग लेणे ब्राह्मणाचे अव्यंग, कहीची न संडी अंग ब्राह्मणाचे. आता उचित जे क्षत्रिया तेही कर्म धनंजया, सांगो ऐक प्रज्ञेची या भरोवरी. तरी भानू हा तेजे नापेक्षी जेवी विरजे, का सिंहे न पाहिजे जावळिया. ऐसा स्वयंभ जो जीवे लाटू, सावाये विन उद्भटू, ते शौर्य गा जेथ श्रेष्ठू पहिला गुण. आणि सूर्याचे निप्रतापे कोडीही नक्षत्र हारपे, ना तो तरी न लोपे सचंद्रीतीही. तैसे नि आपुले प्रौढी गुणे जगा या विस्मयो देणे, आपण तरी न क्षोभणे कायसे नाही. ते प्रागल्भ्य रूप तेजा जिये कर्मी गुण दुजा, आणि धीरू तो तिजा जेथींचा गुण. वर पडली या आकाश बुद्धीचे डोळे मानस, झाकीना ते परियेस धैर्ये जेथे. आणि पाणी हो का भलते तुके, परी ते जिनोनी पद्म फाके,
का आकाशे उंचिया जी के आवडे तया ते. तेवी विविध अवस्था पातलिया जिनोनी पार्था. प्रज्ञाफळ तया अर्था वेझ देणे जे. ते दक्षत्व गा चोख जेथ चौथा गुण देख. आणि झुंज अलौकिक तो पाचवा गुण. आदित्याची झाडे सदा सन्मुख सूर्याकडे. तेवी समोर शत्रू पुढे होणे जे का. माहे वनी प्रयत्नेसी चुकविजे सेजे जैसी. रिपू पाठीने दिजे तैसी समरांगणी. हा क्षत्रियाचे या आचारी पाचवा गुणेंद्रू अवधारी. चहू पुरुषार्था श्री भक्ती जैसी. आणि जालेने फुले फळे शाखिया जैसी मोकळे. का उदार परिमळे पद्मा करू. नाना आवडीचे मापे चांदिने भलतेने घेपे. पुढिलाचे निसंकल्पे तैसे जे देणे. ते उमपगा दान जेथ सहावे गुणरत्न. आणि आज्ञे एकायतन होणे जे का. पोषोनी अवयव आपुले करविजती मानविले. तेवी पालने लोभविले जगजे भोगणे. तया नाम ईश्वर भावो जो सर्व सामर्थ्याचा ठावो. तो गुणा माझी रावो सातवा जेथ. ऐसे जे शौर्यादिकी ही सात गुण विशेखी. अलंकृत सप्तऋखी आकाश जैसे. तैसे सप्तगुणी विचित्र कर्म जे जगी पवित्र. ते सहज जान क्षात्र क्षत्रियाचे. नाना क्षत्रिय नभे नरू तो सत्व सोनयाचा मेरू. मनोनी गुण स्वर्गा आधारू साताइया. नातरी सप्तगुणार्णवी परिवारली बरवी. हे क्रिया नभे पृथ्वी भोगितसे तो. का गुणांचे साताही ओघी हे क्रिया ते गंगा जगी. तया महोदधीची या अंगी विलसे जैसी. परी हे बहु असो देख शौर्यादी गुणात्मक. कर्मगा नैसर्गिक क्षत्रजातीसी. आता वैश्याची ये जाती उचित जे महामती. तये एके गा निवृत्ती क्रिया सांगो. तरी भूमी बीजनांगरू यया भांडवलाचा आधारू. घेऊनी लाभू अपारू मिळवणे जे. किंबहुना ऋषी जिने गोधने राखोनी वर्तने. का समर्घीची विकणे महर्गी वस्तू. हे तुलाची पांडवा वैश्या ते कर्माचा मेळावा. हा वैश्य जाती स्वभावा अंतुला जाण. आणि वैश्य क्षत्रिय ब्राह्मण हे द्विजन्मे तिन्ही वर्ण. ययाचे जे शुश्रूषण ते शूद्रकर्म. पै द्विज सेवे परवते धावणे नाही शूद्राते. एव चतुर्वर्णा चित्ते दाविली कर्मे. आता येची विचक्षणा वेगळाली या वर्णा. उचित जैसे करणा शब्दाधिक. नातरी जळद चुत्ता पानिया उचित सरिता. सरितेसी पंडुसुता सिंधू उचितू. तैसे वर्णाश्रमवशे जे करणीय आले असे. गोरेया अंगा जैसे गोरेपण. तया स्वभाव विहिता कर्मा. शास्त्राचेनी मुखे विरोत्तमा. प्रवर्तावया लागी प्रमा आढळकी जे. पै आपुलेची रत्नथिते घेपे पारखियाचे निहाते. तैसे स्वकर्म अपयते शास्त्रे करवी. जैसी दिठी असे आपुलिया ठाई. परी दीपे विन भोग नाही. मार्गोन लाहता काई पाय असता होय. म्हणून ज्ञाती वसे साचारू. सहज असे जो अधिकारू. तो आपुलिया शास्त्रे गोचरू आपण कीजे. मग घरीचाची ठेवा जेवी डोळया दावी दिवा.
तरी घेता काय पांडवा आढळू असे. तैसे स्वभावे भागा आले, वरी शास्त्रे खरे केले. ते विहित जो आपुले आचरे जे गा. परी आळसू सांडुनी, फळकाम दवडुनी, अंगे जीव मांडुनी तेथेची भरू. ओघी पडिले पाणी, नेने आनानी वाहनी, तैसा जाय आचरणी व्यवस्थोनी. अर्जुना जो या परी, ते विहित कर्म स्वये करी. तो मोक्षाच्या ऐलद्वारी पैठा होय. जे अकरणा आणि निषिद्धा, न वचेची काही संबंधा. म्हणून भव विरुद्धा मुकला तो. आणि काम्य कर्माकडे, न परतेची जेथ कोडे. तेथ चंदनाचेची खोडे नलेची तो. एर नित्य कर्म तव, फळ त्यागे वेचिले सर्व. म्हणून मोक्षाची शिव ठाकूल आहे. ऐसे निशुभाशुभी संसारी, सांडिला तो अवधारी. वैराग्य मोक्षद्वारी उभा ठाके. जे सकळ भाग्याची सीमा, मोक्ष लाभाची जे प्रमा. नाना कर्म मार्ग श्रमा शेवटू जेथ. मोक्ष फळे दिधली ओल, जे सुकृत तरुचे फूल. ते वैरागी ठेवी पाऊल भवरू जैसा.